भाजप पक्षाच्या कार्यपद्धतीला कंटाळून अकोल्यात भाजपच्या माजी बड्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे। बाळापूरचे आमदार तथा उपनेते नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशात तब्बल 200 ते 300 महिला पुरुष सहभागी झाले होते। दरम्यान भाजपचे राजेश घोगरे या बड्या नेत्यासह वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे। आगामी अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे। या घडामोडीमुळे ठाकरे गटाची पक्षीय ताकद वाढली असून आउटगोईंग पेक्षा इनकमिंग अधिक असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। आम्ही गेल्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो। माझी पत्नी जेव्हा इथे ग्रामपंचायत होता, ग्रामीण होतं तेव्हा ग्रामीणची इथे तालुका उपाध्यक्ष होती। आम्ही सतत भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो। मागच्या वेळेला हद्दवाढ झाल्यानंतर जेव्हा महानगरपालिकेला लागली तेव्हा आम्ही इथले प्रवर दावेदार होतो, परंतु आम्हाला पक्षाने वेळेस दुसऱ्या पक्षातून आलेले 2 आयात करून त्यांना उमेदवारी दिली व आम्हाला टाळलं। त्यानंतर सुद्धा आम्ही पक्षासाठी तनमन धनाने इमानदारीने पूर्ण काम करून 4ही उमेदवारीतून पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आणले। सर्वांनी त्याच्यात पूर्ण वाटा आमचा सर्वांचा सहभाग होता। त्यानंतर आमच्यासोबत एवढी उपेक्षा झाली की आम्ही प्रत्येक कामासाठी त्यांच्याकडे जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला टाळायचा प्रयत्न केला। आज आमच्याकडे अनेक समस्या प्रलंबित आहेत। नवीन कॉलनी आहेत, नवीन कॉलनीमध्ये काही भागात अशा ठिकाणी रोड बनले जात आहेत की ज्या ठिकाणी रहदारी नाही आहे, वस्ती नाही आहे, परंतु जिथे 20 वर्षापासून लोक वास्तव्यात आहेत तिथल्या लोकांना टाळल्या जात आहे। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टी सोडण्याचा हा निर्णय घेतला। आम्ही यापुढे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करून तनमन धनाने शिवसेनेसाठी काम करू। जे आमच्याकडून शक्य होईल तेवढं आम्ही पक्षासाठी करून पक्षाची जबाबदारी देईल ती पूर्णपणे ताकदीनिशी पूर्णपणे करण्याची आम्ही ग्वाही देतो। आमच्यासोबत साधारणतः 250 ते 300 लोक सर्व तरुण परिसरातले सर्व तरुण आमच्यासोबत, काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, काही काँग्रेसमधून आलेले मंडळी आहे, काही इतर पक्षातून आलेले, काही वंचितचे आहे, अशा इतर पक्षातून मिळून आम्ही 250 लोक आज प्रवेश करीत आहोत। त्यामध्ये आमचे सहकारी हे काँग्रेसमधून आलेले आहेत। हे मागील 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून इथून निवडून आले होते। काँग्रेसचे तालुका काँग्रेस कमिटीमध्ये पदाधिकारी होते, त्यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे। असे अनेक काँग्रेसचे, भाजपाचे, वंचितचे, काही राष्ट्रवादी, शरद पवार गटाचे असे अनेक पदाधिकारी आमच्यासोबत प्रवेश करत आहेत। मी शंकरराव लंगोटे, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो। माझी मिसेस जिल्हा परिषद मेंबर आहे। मी 10-15 वर्षापासून काँग्रेस कमिटीचं, काँग्रेस कार्यालयाचं काम करीत आहे। आता आम्ही आमच्या सर्व गावा मिळून एक निर्णय घेतला, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश घेत आहे। आमच्यासोबत 250 ते 300 लोकांचा ग्रुप आहे। तो सर्वचे सर्व ग्रुप आम्ही उबाटा गटामध्ये प्रवेश घेत आहे। तरी आज सर्व गावात आमच्या एकच इच्छा होती की आपण सर्व काँग्रेस पक्ष या बीजेपी सोडून सर्वांनी उबाटा गटात प्रवेश करावा, ही सर्वांची इच्छा होती।